क्वेश्चन मध्ये बघा काय काय विचारलेलं आहे आपल्याला. आधी क्वेश्चन आपण काय करू समजून घेऊ. सगळ्यांनी क्वेश्चन लक्ष द्या. पोटेन्शियल ॲट अ पॉइंट ए. आता काहीतरी पर्टिक्युलर पॉइंट ए दिलेला आहे, ज्या ठिकाणचं पोटेन्शियल दिलेलं आहे त्या स्पेसमधलं 4 × 10⁵ व्होल्ट. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, फाइंड द वर्क डन. काय फाइंड आउट करा, त्याच्यामधलं असणारं वर्क डन फाइंड आउट करा. ओके, सो फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, डज द आन्सर डिपेंड ऑन पाथ अलॉंग विच द चार्ज इज ब्रॉट. ओके, तर पोटेन्शियल दिले आपल्याला पॉइंट ए या ठिकाणचं, जे 4 × 10⁵ व्होल्ट आहे. आणि विचारताना क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम. 3 मायक्रोकुलम जर तुम्हाला चार्ज न्यायचं असेल तर त्यावेळेस असणार वर्क डन काढा. आता ते कुठून यायचं आहे, फ्रॉम इन्फिनिटीपासून. ओके, ठीक आहे. आता जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. सो गिवन काय काय दिलेलं आपल्याला बघा. पोटेन्शियल ॲट अ पॉइंट ए. तुमचा आता हा असणारा एखादा स्पेस असेल आणि ए हा पॉइंट आहे, ज्या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल दिले 4 × 10⁵ व्होल्ट. So here potential at point A कितीला आहे, 4 × 10⁵ व्होल्ट दिलेलं आहे. सो पोटेन्शियल ॲट पॉइंट ए किती दिला आहे बघा, 4 × 10⁵ व्होल्ट आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे काय बघा, चार्ज. नेक्स्ट काय दिलेलं आपल्याला, चार्ज दिलेला आहे. सो देयरफॉर चार्ज इज इक्वल टू, सो चार्ज काय आहे, चार्ज Q0. चला आपण म्हणू किती आहे बघा, 3 मायक्रोकुलम. सो 3 × 10⁻². तर मायक्रो असले की आपण काय घेतो, 6. ओके, 10⁻⁻6. तो चार्ज दिलेला आहे. तो चार्ज किती आहे, 3 × 10⁻⁻6 कुलम. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय विचारलं आपल्याला ते बघायचं. फर्स्ट पॉईंट बघा काय विचारलेलं आहे. फर्स्ट पॉईंट मध्ये म्हटलेलं आहे, फाइंड द वर्क डन. ओके, कसं वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए. ठीक आहे. सो देयरफॉर फर्स्ट पॉइंट मी इथे लिहितो. सो देयरफॉर फर्स्ट पॉइंट वर्क डन कधीचं इन ब्रिंगिंग, वर्क डन इन ब्रिंगिंग a charge of 3 मायक्रोकुलम कुठे, फ्रॉम इन्फिनिटी to point A. So therefore work done in bringing a charge of 3 microcoulomb from infinity to point A. आणि त्याचा असणारा रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा. सो फॉर्म्युला इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी इज इक्वल टू चार्ज Q0 into V. So therefore फॉर्म्युला कसं काय ना बघा. सो देयरफॉर वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी, कुठून होणार वर्क डन, इन्फिनिटी पासूनचं Q0 into त्या ठिकाणी असणार पोटेन्शियल V. ओके, सगळ्यांना दिसते का. सो वर्क डन इज इक्वल टू काय, ω0 इज इक्वल टू Q0 into V. सो देयरफॉर व्हॅल्यूज पुट अप करा. सो वर्क डन
in bringing a charge from infinity is equal to, what is the value of Q naught? 3 into 10 raised to minus 6. What is the value of voltage? 4 into 10 raised to minus 10 raised to किती बघा 5 आहे. So work done is equal to 3 into 4 are 3 गुणिले 4 करा, येतं 12 into 10 raised to minus 6 plus 5. So work done is equal to, from infinity घेतला आपण 12 into 10 raised to minus 6 plus 1 minus 1, म्हणजेच काय बघा 1.2. आता 10 raised to minus 1 आहे, minus 1 म्हणजेच काय पॉइंट इकडे शिफ्ट होणार. सो काय येणार 1.2. आणि असणारं जे पोटेन्शियल एनर्जी आहे ते आपण कशामध्ये काउंट करतो? जूलमध्ये. सो रिस्पेक्टिव्ह आपलं असणारं जे आन्सर आहे ते काय येणार बघा 1.2 जूल. तर नेक्स्ट आपल्याला सेकंड पॉईंटमध्ये काय विचारलेलं, डज द आन्सर डिपेंड ऑन द पाथ अलॉंग विच द चार्ज इज ब्रॉट. तर याचा आन्सर काय येणार आहे? नो, द वर्क डन इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ. त्याच्यावरती ते वर्क डन नो का? वर्क डन इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ. वर्क डन हे त्याच्या कुठला पाथ आहे ह्याच्या अवलंबून नाही, तर इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूजवरती डिपेंड असतं. ओके, सो बघा प्रॉब्लेम. काय होता प्रॉब्लेम बघा, अनेकदा सांगतो. पोटेन्शियल at a point A in a space is given as, काय होतं potential 4 into 10 raised to 5 volt. ओके, फर्स्ट काय म्हटलं त्यांनी आपल्याला, फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए. सो जे दिलेले व्हॅल्यूज आहेत ते आपण पहिल्यांदा लिहिल्या. आता हा पोटेन्शियल जो आहे पॉइंट ए या ठिकाणचा स्पेस मधला तो किती आहे? 4 into 10 raised to 5 volt. आणि विचारले काय आपल्याला, फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए. तर पॉइंट ए या ठिकाणचं असणारं जे त्याचं पोटेन्शियल आहे ते किती आहे? 4 into 10 raised to 5 volt आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला चार्ज आणायचा आहे. किती कुलमचा चार्ज आणायचा आहे? 3 मायक्रोकुलमचा. कुठून? इन्फिनिटी पासून. सो देयरफॉर पोटेन्शियल ॲट पॉइंट ए, ए या ठिकाणचं असणारं जे पोटेन्शियल आहे ते किती आहे? 4 into 10 raised to 5 volt. चार्ज किती आहे? Q नॉट म्हणजेच काय? 3 मायक्रोकुलम. मायक्रो म्हणजे 3 into 10 raised to minus 6 कुलम. मायक्रो म्हणजेच काय? 10 raised to minus 6 कुलम. सो फर्स्ट पॉइंट आपण इथं फाइंड आउट करतो. वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. तर आपल्याला आणायचं असेल, सो फॉर्म्युला आहे वर्क डन इज इक्वल टू Q नॉट इंटू V. Q बी द चार्ज, मीन्स इट्स व्होल्टेज और रिस्पेक्टिव्ह असणारं त्याच्यामधलं पोटेन्शियल. ओके, सो देयरफॉर पोटेन्शियल आहे. सो वर्क डन इज इक्वल टू Q नॉट ची व्हॅल्यू किती आहे? 3 into 10 raised to minus 6 आणि पोटेन्शियल किती आहे? 4 into 10 raised to minus 5. सो 3 into 4 are 12 minus 6 plus 1 काय राहणार आहे? -1. -1 म्हणजे मी पॉइंट एक जर इकडे शिफ्ट करतो म्हणजे किती येईल? 1.2 जूल. आता याच्यामध्ये सेकंड आपल्याला काय विचारलेलं आहे? सेकंड प्रॉब्लेम, डज द आन्सर डिपेंड ऑन पाथ अलॉंग विच द चार्ज इज ब्रॉट. मग चार्ज ज्या मार्गाने आणला जाणार आहे त्याच्यावरती त्याचा आन्सर डिपेंड आहे का? तर लक्षात घ्या, the work done or potential energy not depends on the path followed by the charge. चार्ज आपण ज्या मार्गावरून आणणार आहोत. ओके, what is the path followed by the charge is doesn't matter for work done or potential energy. Work done or potential energy depends only on the initial and final values. सुरुवातीची व्हॅल्यू किती आहे आणि फायनल व्हॅल्यू किती आहे याच्यावरती डिपेंड आहे. ते कुठल्या रस्त्यानं गेले, कुठल्या पाथनं गेले याच्यावरती ते अवलंबून नसतात. ओके, सो सेकंडचा आन्सर आपण काय म्हणू शकतो? नो. काय? Does the answer depend on the path along which the charge is got?
So here no, the work done is independent on the path followed by the charge, or on the path on which charge is brought, it is independent on that path. Okay, so answer आपलं काय येऊ शकतं? So no, the work done is independent of the path. Okay, आपण काय म्हणू शकतो? हे आन्सर मध्ये no, it is independent on the path. Second answer बघा, no, it is independent. No, work done is independent on path followed by the charge on which they are brought. Okay, so second answer आपण म्हणू शकतो no, the work done is independent of that path. ओके, आता हा आपला एक प्रॉब्लेम झाला. आणखीन एक आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे पाहायचा आहे, शेवटचा नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. काय म्हटलं बघा त्या एक्झाम्पल मध्ये, इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन, इफ 120 जूल ऑफ वर्क is done if 120 joule of work is done in carrying a charge of six coulomb from a place where the potential is 10 volt. ज्या ठिकाणचं पोटेन्शियल आपल्याला 10 व्होल्ट दिलेलं आहे, टू अनदर प्लेस where the potential is V, where the potential, त्या ठिकाणचं पोटेन्शियल दिलेलं आहे is V. Find V. तर V ची व्हॅल्यू, पोटेन्शियल ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो फाइंड V क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन, समजा 120 जूल एवढं कार्य घडलेलं आहे, किंवा कॅरिंग ए चार्ज ऑफ 6 कुलम फ्रॉम अ प्लेस, 6 कुलम चार्ज आपण काय करत असताना, कॅरिंग करत असताना, वेअर पोटेन्शियल इज 10 व्होल्ट, की ज्यावेळी त्याचं असणारं रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल किती होतं, 10 व्होल्ट होतं, टू अनदर प्लेस वेअर द पोटेन्शियल इज व्ही, म्हणजे 10 व्होल्ट पोटेन्शियल असणाऱ्या 6 कुलम इतका चार्ज 10 व्होल्ट पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंट पासून आपण मूव्ह केला ते व्ही इतक्या पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंट पर्यंत, तर 120 जूल काय होतं, वर्क डन घडतं. तर विचारले काय, तर मग ते व्ही पोटेन्शियल किती असेल असं आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे. ओके, सो वर्क हॅज टू बी डन फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. समजा आपण ए पॉइंट मांडला
आणि तो बीकडे नेला तर त्यावेळेचं वर्क डन आहे 120 जूल. ज्यावेळेचा चार्ज किती आहे क्यू नॉट बरोबर 6 कुलम आहे. ओके, आणि व्होल्टेज ॲट पॉईंट ए 10 व्होल्ट आहे, तर व्होल्टेज ॲट पॉईंट बी दिलेलं नाही. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे VB मायनस VA इज इक्वल टू वर्क डन ॲट फ्रॉम ए टू बी अपॉन क्यू नॉट. तर त्याची आपल्याला काय केलं पाहिजे, व्हॅल्यूज इथं पुटअप करायचे आहेत. ओके, बघा एक्झाम्पल आणि एकदा समजून सांगतो. समजा इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन, समजा 120 जूल इतकं वर्क काय झालेलं आहे, घडलेलं आहे. किंवा इन कॅरिंग अ चार्ज ऑफ 6 कुलम, म्हणजे 6 कुलम चार्ज मूव्ह करताना कुठून, फ्रॉम अ प्लेस वेअर द पोटेन्शियल इज 10 व्होल्ट, 10 व्होल्ट पोटेन्शियल असणाऱ्या ठिकाणापासून टू अनदर प्लेस वेअर द पोटेन्शियल इज V व्होल्ट, की ज्या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल किती आहे V व्होल्ट आहे. म्हणजे V व्होल्ट पोटेन्शियल असणाऱ्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी 120 जूल एवढं वर्क डन काय झालं, घडलेलं आहे. आपल्याला इथे विचारलेलं आहे मग ते V जे आहे ते पोटेन्शियल किती असेल. ओके, सो देअरफॉर आपण कसं फाइंड आउट करणार बघा. आधी दिलेला जो डाटा आहे तो आपण लिहू. सो देअरफॉर गिवन काय दिलेलं आहे, टोटल वर्क डन झालेलं आहे. समजा आपण 2 पॉईंट कन्सिडर करू. समजा याला काय म्हणू, A म्हणू, आणि ह्या पॉईंटला काय म्हणू आपण, B असं म्हणू. हा पॉईंट A आहे आणि हा पॉईंट काय आहे, B आहे. सो A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हा 6 कुलम चार्ज न्यायचा आहे. इथलं पोटेन्शियल किती आहे, V आहे. या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल किती आहे, 10 व्होल्ट आहे. आणि हा 6 कुलम चार्ज इथपर्यंत नेण्यासाठी असणारं जे वर्क डन आहे फ्रॉम A टू B, A कडून B कडे जाण्यासाठीचा, ते आहे जवळपास 120 जूल. ओके, सो गिवन वर्क डन फ्रॉम A टू B इक्वल टू काय आहे, 120 जूल. ओके, जे वर्क डन घडलेलं आहे कुठून कुठं A कडून B कडे जात असतानाचं, ते एकूण किती आहे, 120 जूल इतकं आहे. त्यानंतरचा त्या ठिकाणचा असणारा आपला चार्ज. ओके, सो चार्ज किती दिलाय बघा. सो क्यू नॉट इज इक्वल टू किती चार्ज मूव्ह करायचं आपल्याला, 6 कुलम इतकं काय दिलेलं आहे आपल्याला, चार्ज दिलेला आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे आणि काय दिलं, त्या ठिकाणचं असणारं व्होल्टेज दिले ॲट पॉईंट एचं जे 10 व्होल्ट आहे. आणि त्यानंतरचं पुढचं जे व्होल्टेज आहे ते काय, व्होल्टेज ॲट पॉईंट B. ओके, व्होल्टेज ॲट पॉईंट B, तर ते आपण बघू. सो देअरफॉर व्होल्टेज ॲट पॉईंट A जे किती आहे बघा, 10 व्होल्ट. व्होल्टेज ॲट पॉईंट A किती आहे, दिलेलं असेल ते 10 व्होल्ट. आणि व्होल्टेज ॲट पॉईंट B जर आपण याला म्हटलं तर ती किती असेल, व्होल्टेज ॲट पॉईंट B त्याला आपण VB असं म्हणू. सो VB इज इक्वल टू V. ओके, बघा क्वेश्चनमध्ये इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन इन कॅरिंग ए चार्ज ऑफ 6 कुलम फ्रॉम प्लेस वेअर द पोटेन्शियल इज 10 व्होल्ट टू अनदर प्लेस वेअर पोटेन्शियल इज V व्होल्ट. 120 जूल कार्य घडलं किंवा 6 कुलम इतका चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताना, की पहिल्या ठिकाणी त्याचं व्होल्टेज 10 व्होल्ट होतं आणि दुसऱ्या ठिकाणी जिथं न्यायचं आहे त्याचं व्होल्टेज Vच आहे. तर ते Vची किंमत किती असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आपण कन्सिडर केलं की A हा पॉईंट आहे, इनिशियल पॉईंट ज्याला आपण म्हणू किंवा सुरुवातीचा पॉईंट, की ज्या ठिकाणचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे, जिथला चार्ज 6 कुलम आहे, तो A कडून B कडे न्यायचा आहे. कुठून कुठं न्यायचा आहे, A पासून चार्ज कुठं न्यायचा आहे, B कडे न्यायचा आहे. सो A पासून B कडे न्यायचं आहे म्हणजे वर्क डन A कडून B कडे जे झालेलं आहे त्याला मी म्हटलं 120 जूल. सो वर्क डन फ्रॉम A टू B इज इक्वल टू 120 जूल. आता त्या ठिकाणचा असणारा जो चार्ज आहे तो किती आहे, क्यू नॉट इज इक्वल टू किती आहे, 6 कुलम. ओके, सो व्होल्टेज ॲट पॉईंट A
जे आहे ते आहे 10 व्होल्ट आणि व्होल्टेज ॲट पॉईंट बी जे आहे ते आपण काय म्हणू, व्ही असं म्हणू. सो देअरफॉर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला इथं मगाशी लिहिला होता. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला व्ही मायनस व्ही ए इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम ए टू बी अपॉन चार्ज क्यू. मगाशी आपण फॉर्म्युलामध्ये लिहिलं होतं V2 मायनस V1 इज इक्वल टू U2 मायनस U1 अपॉन क्यू. सो इथं असणारा जो V1 आणि V2, इथं असणारा जो V2 आहे तो आहे कोण, VB. ओके, आणि इथं असणारा V1 जो कोण आहे, VA इतका आहे. आणि U2 मायनस U1 म्हणजे या ठिकाणचं एकूण झालेलं वर्क डन जे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. सो देअरफॉर हे आन्सर कसं येणार बघा. सो इथं रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज आपण काय करू, पुटअप करू. देअरफॉर VB ची व्हॅल्यू किती आहे बघा. सो VB इज इक्वल टू V, VB ची व्हॅल्यू V आहे, मायनस VA, V ची व्हॅल्यू किती आहे बघा 10 इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम A टू B किती आहे 120 अपॉन त्या ठिकाणचं घडलेलं चार्ज Q आहे. चार्ज Q किती आहे, Q म्हणजे 6. सो देअरफॉर V मायनस 10 इज इक्वल टू 120 ला मी काय करतो 6 ने डिवाइड करतो. 6 1 जार आणि 6 2 जार आणि 6 2 जार 12, 6 0 जार 0. सो इथे किती येईल बघा 20. किती येणार आहे 20. हा V मायनस 10 ॲज इट इज. वर्क डन फ्रॉम A टू B 120 आणि त्या ठिकाणचा असणारा जो चार्ज आहे तो काय घेतला मी Q. सो 120 अपॉन 6, 6 2 जार 12, 6 zeros. सो देअरफॉर हा V ॲज इट इज. हा 20 मी तसाच ठेवतो, हा मायनस 10 पलीकडे जाईल, काय होईल प्लस 10. म्हणजेच बघा जवळपास किती व्हॅल्यू येईल त्याची 30 व्होल्ट. त्याची किती व्हॅल्यू येणार आहे 30 व्होल्ट. सो दिस इज अ रिक्वायर्ड व्हॅल्यू, दॅट इज पोटेन्शियल जे असणार आहे त्याची आलेली पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे किती 30 व्होल्ट. काय काय बघितलं आपण एक्झाम्पल नंबर 2 मध्ये. इफ 120 जूल ऑफ वर्क is done in carrying a charge of 6 coulomb from place where the potential is किती होतं 10 व्होल्ट होतं टू अनदर प्लेस. आपण प्लेस ठेवलेलं आहे where potential किती होतं त्या ठिकाणचं V इतकं होतं. सो आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. आता A हा पॉईंट आपण इथं कन्सिडर केला इनिशियल पॉईंट आणि B हा एक पॉईंट कन्सिडर केला. 6 कुलम चार्ज आपल्याला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत न्यायचा आहे. ए या ठिकाणचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे, तर बी या ठिकाणचं व्होल्टेज व्ही आहे आणि 6 कुलम चार्ज ए पासून बी कडे नेत असतानाचं वर्क डन आहे 120 जूल. सो ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत, गिवन व्हॅल्यूज आहेत, त्या आपण गिवन व्हॅल्यूज या ठिकाणी लिहिल्या. त्याच्यानुसार आपण काय म्हटलं, वर्क डन फ्रॉम ए टू बी जे आपल्याला दिलेलं आहे किती आहे 120 जूल. त्या ठिकाणचा असणारा रिस्पेक्टिव्ह चार्ज आहे. ओके, तो चार्ज किती आहे Q नॉट इज इक्वल टू 6 कुलम. सो व्होल्टेज ॲट पॉईंट ए जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे बघा, फ्रॉम प्लेस वेअर पोटेन्शियल इज 10 व्होल्ट दिलेलं आहे. ओके, टू अनदर प्लेस वेअर पोटेन्शियल इज व्ही. सो व्ही एला मी काय म्हणेन 10 व्होल्ट म्हणेन आणि जिथं न्यायचं आहे बी या पॉईंट ठिकाणी त्या ठिकाणचं व्होल्टेजला आपण काय म्हणू VB असं म्हणू. सो काय काय झालं, सो वर्क डन फ्रॉम ए टू बी 120 जूल, चार्ज किती असताना 6 कुलम. ओके, व्होल्टेज ॲट पॉईंट ए किती झालं 10 व्होल्ट, तेच व्होल्टेज ॲट पॉईंट बी किती झालं V. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू आवर कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल हा जो पॉईंट शिकला त्याच्यामधलं असणारा फॉर्म्युला आपण इथे यूज केला
काय आहे फॉर्म्युला V2 मायनस V1 इज इक्वल टू U2 मायनस U1 अपॉन Q. आता V2 मायनस V1 म्हणजे VB मायनस VA इज इक्वल टू U2 मायनस U1 म्हणजेच काय त्या ठिकाणचं असणार वर्क डन फ्रॉम A टू B अपॉन चार्ज त्या ठिकाणचं असणार काय आहे Q. VB ची व्हॅल्यू किती आहे V आहे, VA ची व्हॅल्यू किती आहे 10 म्हणजे V मायनस 10 इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम A टू B ची व्हॅल्यू किती आहे 120, चार्जची व्हॅल्यू किती आहे 6. तर इथं आपण काय केलं 6 त्या 120ला डिवाइड केलं म्हणजे आन्सर किती आलं आपलं 20 आलं. सो V मायनस 10 इज इक्वल टू काय 20. सो देअरफोर आता हा जो मायनस 10 आहे तो जर आपण 20 कडे नेला म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला तर तो काय होतो पॉझिटिव्ह होतो. सो आता इक्वेशन काय होईल V इज इक्वल टू 20 प्लस 10. 20 plus 10 means 30 volt. ओके. सो देअरफोर या ठिकाणी असणारं जे रिस्पेक्टिव्ह आन्सर आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपण A पॉईंट 10 व्होल्ट असेल तर B पॉईंट आपला किती असणार आहे 30 व्होल्ट असणार आहे. म्हणजे 10 व्होल्टपासून 30 व्होल्टपर्यंत जर 6 कुलम चार्ज न्यायचं असेल तर त्याचं असणारं जे वर्क डन आहे ते किती येईल 120 जूल. वर्क डनचा मगाशी फॉर्म्युला आपण बघलेला होता. काय वर्क डनचा फॉर्म्युला होता W इज इक्वल टू Q इंटू V. सो W इज टू Q 6 आणि V किती किंमत आता काढली त्याची 10 व्होल्टपासून कुठून येला 30 बरोबर आहे का. यांच्यामधले असणारा जो डिफरन्स आहे तो किती येतो 10 आणि 20 मधला 20 येतो बरोबर आहे का. सो बघा हे जर उत्तर आपलं बरोबर आहे का चुकलं हे पडताळायचं कसं W इज इक्वल टू QV. W इज इक्वल टू Q ची किंमत 6 आहे, V ची किंमत किती येणार आहे 10 किंमत V ची आहे आणि V ची किंमत किती आहे 30. 30 मधून 10 गेले 20. सो 20 गुणिले 6 करा 120 जूल येतं. ओके. सो आपला आलेला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद.